आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी घेतली जे.पी. नड्डा यांची भेट। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचं पत्र नड्डांकडे सुपूर्द। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची सौरव दास यांची मागणी। सीजेपीच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा झाल्याची केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची माहिती। आंदोलन मागे घेण्याचं नड्डांचं आवाहन। संसद भवन परिसरातील सीजेपीचं आंदोलन नियंत्रणात। पोलिसांकडून रस्ते रिकामे। नियंत्रित ठिकाणीच निदर्शनाला परवानगी। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह धर्मेंद्र प्रधान यांच्यात 3.5 तास बैठक। सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाल्याची माहिती। मोदी भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण विरोधी पंतप्रधान। विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका। पंतप्रधान अपयशी शिक्षण मंत्र्याचा राजीनामाही घेऊ शकत नसल्याचा राहुल गांधींचा घणाघात। अभिजित दिपकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात। सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांची एक्स पोस्टद्वारे माहिती। पोलीस क्रूरपणे कारवाई करत असल्याचा आरोप। दिल्लीत संसद भवनाबाहेरील सीजेपीच्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा। दिल्लीत आंदोलनादरम्यान दगडफेकीची घटना। आंदोलनादरम्यान पोलिसांवर दगडफेक। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडण्यासाठी सरकारसमोर ठेवल्या 3 अटी। सरकारच्या प्रतिनिधींनी भेट घेतल्यास, शिक्षण व्यवस्थेचं अपयश मान्य केल्यास, खासदारांनी संसदेत मुद्दा उपस्थित केल्यास आंदोलन संपवणार। सरकार तरुणांना घाबरलंय। संजय राऊतांची टीका। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन सरकारने तरुणांचं समाधान करावं। तरुणांचा अंत पाहू नये राऊतांची मागणी। मुंबईत दादरच्या चैत्यभूमीवरही सीजेपीचं आंदोलन। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। मुंबईत 15 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश। 23 जुलै ते 6 ऑगस्ट पर्यंत जमावबंदी लागू। दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा। सरकारने सोनम वांगचुक यांच्यासोबत चर्चा करावी, जरांगेंची मागणी। ठाकरेंच्या आंदोलनावर शिवाजी पार्क पोलिसात 3 गुन्हे। विनापरवानगी आंदोलन प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल। परवानगी नसतानाही नागरिकांना जमण्याचं आवाहन केल्यानं 2रा गुन्हा। दादर वाहतूक कोंडी प्रकरणी 3रा गुन्हा। Thank you.